गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळेजण। आज पहाटे 5 वाजताच आमची सकाळ चालू झाली। ह्यांना जायचं होतं आज नगरला बाहेरगावी, त्याच्यामुळे मग आमची सुरुवात पहाटे 5लाच झाली। लवकर उठलो। तसंही आम्हाला मी 5:30ला उठतच असते, पण आज म्हटलं की त्यांना डबा द्यायचा होता मिस्टरांना, भाजी पोळी द्यायची होती ना। बाहेर गेले की खायचे हाल होतात, त्याच्यामुळे म्हटलं मी डबा देते आज, भाजी पोळीचा डबा। त्याचबरोबर माझ्या पोळ्या पण होऊन गेले, भाजी पण माझीच होऊन गेली माझ्यासाठी। स्वयंपाक सगळा आवरला, देवपूजा पण आवरली आज। हे बघा, देवपूजा आवरलेली आहे। आता मी रोज पावसामुळे, पाऊस सुद्धा चालूच आहे। तुमच्याकडे आहे का मित्रमैत्रिणींनो पाऊस? तर सकाळी उठल्यानंतर पाहिलं तरी बघा गुरु तर पाऊस चालूच आहे। आता हे बघा अजून आहे पाऊस, बघा पावसाचं सगळं। हे पाऊस खूप घाण होतो। आता काल ह्यांच्या हातनं काही पाणी टाकणं झालं नाही, संडे असून सुद्धा बाकीचे कामं करत बसले नाही। आता मी त्यात पोचमध्ये सगळं पाणी टाकून टेरेसमध्ये सगळं टेरेस धुवून काढते। आता बादलीमध्ये पाणी भरती आहे। पहिलं टेरेसमध्ये पाणी टाकून सगळं टेरेस स्वच्छ करून घेते मी, आणि मग बाकीचं राहिलेलं काम आवर। हे बघा आता सगळं साफ करून घेते, कारण का कबूतर येतात ना, कबूतर इथे टेरेसमध्ये, त्याच्यामुळे मी आता पाणी बादलीत भरलेले ना ते घेऊन पहिलं साफ करून टाकते। अशा प्रकारे मी साफ करून घेतलेले आहे, कारण का काल साफ केलेलं नव्हतं ना, पाणी टाकलेलं नव्हतं। ते बाकीचे कपडे बिपडे धुतलेले कपडे ना आवरायचे, घड्या घालायचे, घडी घालते आणि फरशी पुसून घ्यायची राहिली, फरशी पुसते आता। पटापटा आवरते, कारण का आज सोमवार आहे ना, तर सोमवारी माझ्या मुलीचं काम चालू होतं ना। सोमवारी माझ्या रसिकाचं काम चालू होतं, आणि पिलूला, माझ्या नातवाला सांभाळावं लागतं। इतका आगाव झालाय, भयंकर आगाव झालाय तो, त्याला सगळं समजतं। 1 वर्षाचंच बाळ आहे, पण इतकं सगळं काही समजतं त्याला, खूप काही समजतं। आजकालची ही पिढी ना खूप हुशारच आहे, आजकालची पिढी, त्यांना काही सांगायची गरज नाही भासत। कपाट तर किती वेळा आवरा मैत्रिणींनो, कपाटाची दशाच होत असते।
ते एवढं झाले की फरशी पुसून घेते. घर नीटनेटकं ठेवणं हे बाईच्याच हातात असतं. आता मी फरशी पुसून घेते. वॉशिंग मशीन कपडे धुवायला, त्याच्यामुळे मग कपडे पण होऊन जातील माझे. अशा प्रकारे फटाफटा कामं करून मी जाईन माझ्या लेकीकडे. आज तर ती निदान लवकर जाईन, जेणेकरून मग तिला पण थोडं माझी मदत होऊन जाईल ना. मुलींना आईचाच आधार असतो. ते सगळं काही व्यक्त आई जवळच करत असतात. सुख असू दे, दुःख असू दे. आणि आपल्याला पण वाटतं आपण जे दुःख भोगलं ते मुलींनी भोगू नये ना. त्याच्यामुळे आई ही मुलींसाठी झिजत असते. आमच्या विरांशला ना फुगा फार आवडतो. आत्ता यांचा बर्थडे झाला त्या दिवशी आम्ही फुग्याचं डेकोरेशन नाही का, फुगे लावले होते, तर सारखं फुवा फुवा करतो आले की. त्याला बॉल आणि फुगा फार आवडतो. बॉल करतो सारखं. आता मी जाताना ना राहिलेले फुगेत एक दोन घेऊन जाईन. पाऊस आहेच आहे, बारीक बारीक चालूच आहे. या दिवसात मच्छर खूप होतात, डास फार होतात आणि डासामुळे अनेक रोगराई होत असते. घर छोटं असं मोठं स्वच्छ ठेवणं हे आपल्या हातात असतं. हे बघा, मॉपनी सगळ्यात आता माझी फरशी पुसून झाली. आता मी ठेवते मॉप जागी. हे बघा, अशा प्रकारे माझं आता सगळं घर आवरणं झालंय. आता हे फुगे आहेत ना, हे दोन फुगे घेऊन जाते मी आमच्या विरांशसाठी. हे बघा, अशा प्रकारचं माझं आता फरशी पुसणं झालेलं आहे. घर आवरून फरशी. आपलं घर स्वच्छ ठेवल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. मला तर ना घर स्वच्छ असतं तरच बरं वाटतं, नाही तर ना चिडचिड होती माझी खूप. त्याच्यामुळे बघा, मी सगळं घर स्वच्छ केल्याशिवाय ना जातच नाही कुठे. किती आजारी असू दे, काही असू दे, घर स्वच्छ केल्याशिवाय ना कुठंच जात नाही, चैनच पडत नाही. फॅन लावले, सगळे बंद करते. गार, आज इतकं गार वातावरण आहे ना, भुरभुर पावसामुळे खूप गार झाले आहे सगळीकडे. माझ्यासारखीच तुम्हाला पण सवय असेलच स्वच्छतेची. आणि स्वच्छ खरंच
प्रसन्न, आपलं घर स्वच्छ असेल तरच आपल्याला खरं प्रसन्न वाटतं आणि जिथल्या तिथं वस्तू ठेवल्या तरच बरं वाटतं. नाहीतर मग असं वाटतं की कधी एकदा उचलू, पसारा घरात पसारा असल्याचं असं वाटतं कधी एकदा उचलून कधी एकदा आवरून टाकू, एवढं हे होतं. तसेच माझ्या दोन्ही मुलींना पण तशीच सवय लागली आहे की घरात घर स्वच्छ ठेवायची. माझी मोठी मुलगी पण अशीच करते, चिडचिड 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 चालू होती घरात जर पसारा असला. आता एवढं लहान मूल आहे, 1 वर्षाचं बाळ आहे, तरीसुद्धा तिचं घर स्वच्छ असतं. ती रात्री झोपताना बघा 10:30 होऊ दे, 11 होऊ देत, 12 होऊ देत, सगळं घर झाडून काढते, पुसून घेते. कारण का लहान मुलं आहे, ती सगळं फिनेल टाकून पुसून काढते. कारण का लहान मुलं आहे, ती सारखी म्हणते की मम्मी अगं इन्फेक्शन होईल. बरोबर आहे तिचं, तिला जी सवय लागली ती आता माझ्याकडूनच घेतलेलं आहे ते म्हणा बसा. त्याच्यामुळे असो अशा प्रकारे आता माझं सगळं काम आवरलं आहे. आता मी निघते थोड्या वेळाने माझ्या लेकीकडे. आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.